करताना एक जादूगरी असा स्पेल टाकताना एक अविश्वसनीय असा मॅच नेईमा 11 वाशी 11 कॉलनी टीमला जिंकून दिला आणि यजमान संघ ओमसाई कोपरीवर पराजित करताना मॅच पहिली आपल्या खिच्यात टाकली. त्यांचं अभिनंदन. हार्डलक ओमसाई कोपरी. रितिश सिद्धी कोपरी पहिल्या मॅचमधून बाहेर गेली. आणि एक उमेद होती, जी आशा होती ती आशा मात्र मी मॅच जिंकू शकले नाही. निराश केलं ओमसाई कोपरी. नौखुळा जो चच्चीमध्ये डावखुरा गोलंदाज काय नाव आकाश. हरकत नाही मित्र, आकाश नव्याने सुरुवात झालेली आहे. असे बरेचसे बॅटर आपल्याला प्रत्येक स्पर्धेच्या मॅचमध्ये भेटू शकतात, परंतु त्याच्यावर कसं चकवण्याचं, कारण 1-2 मॅचेने आपण खुश होऊन राहणार नाही. पण तुला आमच्या कॉमेंट्रीवर सल्ला देईन का, असे बरेचसे बॅट्समन त्यांना न घाबरता निर्भीडपणे तुझी गोलंदाजी विविधता या बॉल ॲज का नवीन आहे, वयवर्ष फक्त 15, पण अशा बॅट्समन आपल्या समोर येतात त्यांना चकवण्याचं पुढच्या स्पर्धेमध्ये पुढच्या मॅचमध्ये मी काय करू शकतो हे शिकण्यासारखं आहे तुला. डावखुरा बॅट्समन हमजा खान इज अ बेस्ट प्लेयर, कारण हमजा खानचे बॅटिंग आम्ही पाहिलेले आहे. वाशी प्रीमियर लीग, चॅम्पियन्स लीग बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स प्लेअर ऑफ द सिरीज त्याच्या नावावर किताब त्याने घेतला 2022 आणि त्याच्या विरुद्ध मग डावखुरा जेव्हा येतो डावखुरे गोलंदाज तेव्हा मात्र खूप कठीण असतं डावखुरे गोलंदाजी. आणि तिथेच मला डावखुरा ती सिरीजमध्ये हमजा खानने जिंकली. पण हरकत नाही मित्रा, एक कमी यस राजभाई कॉंग्रॅच्युलेशन, पहिले मॅच जीत केली. नेमा 11चे सर्वेश्वरा राजूजी शेट्टी एक कट्टर समर्थक, एक भक्कम पाठबळ मी म्हणूया नेमा 11. कोणी बॅटिंग घेतली? बॅटिंग कोणची टॉस कोणी जिंकली? अरेच गोठोली, राजीव स्पोर्ट्स गोठोली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय इथे घेतला आहे आणि चेंबूर विष्णुनगरला बॅटिंगसाठी त्याने आमंत्रण दिले. 4 ओव्हरची मॅच. या स्पर्धेदरम्यान आम्ही आभार व्यक्त करू श्री परशुरामजी ठाकूर समाजसेवक, त्याचबरोबर समाजसेवक सुरेशजी ठाकूर, श्री केशवजी ठाकूर समाजसेवक, उत्तमजी ठाकूर समाजसेवक, डॉक्टरजी पाटील समाजसेवक, मनोहर ठाकूर असतील, नितीनजी भोईर, विकासजी पाटील, संकेत डोके, श्री संजय रत्ने प्रोप्रायटर ऑफ संजय पॉवर टेक, श्री अविनाश ठाकूर समाजसेवक आता आहे, रतीशजी ठाकूर, कृष्णाजी भोईर, कुलदीप ठाकूर, विजय पाटील, अक्षय ठाकूर, श्री रोशन ठाकूर, नंदेश भोईर, पांडुरंग खिलार बेस्ट कॉमेंटेटर आणि उद्योजक या क्षेत्रामध्ये वाटचालीमध्ये थोडंसं ते दूर आहेत समालोचक क्षेत्रामधून, परंतु त्यांचं खूप योगदान राहिले. दीपक त्यात आकाश पाटील यांचा मनपूर्वक स्पर्धेच्या दरम्यान आम्ही त्यांच्या सेवेबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे ओमसाई मित्रमंडळाकडून खास इथे आम्ही आभार प्रकट करतोय आणि घेऊन जाते मॅच क्रमांक 5. अरेज गोठोली दरम्यान विष्णुनगर चेंबूर. अरेज गोठोलीकडून हर्षन भगवान पाटील बॉलिंग मार्कवर. हर्षन तगडी संघ आहे पाहिला तर अरेज गोठोली आणि विष्णुनगर चेंबूरकडून मंगेश आणि त्याच्या सोबतीला प्रथमेश. मंगेश फेशिंग तो पहिला चेंडू तेच तर रेकॉर्ड बिहाइंड द बॅटची कडा. पहिल्या चेंडूवर पहिला जबरदस्त हादरा शॉर्ट टर्म चेंडू बॅकफुटवर जाताना स्क्वेअर कट मारण्याच्या बॅटची कडा घेतली. बाकीचे तमाम काम केलं. तुषार मोहंती विकेट किपरने कॉट तुषार मोहंती. बोल बाय हर्षन भगवान पाटील. हर्षनच्या खात्यात पहिल्या चेंडूवर बेस्ट किमती विकेट. मंगेश परतला. गोल्डन डकचा शिकार होताना माघारी परतताना डगआउट. 0-1 ही सद्यस्थिती आहे. पहिल्या चेंडूवर जबरदस्त हादरा. शॉर्ट ऑफ चेंडू बॅकफुटवर जाताना हलकीशी घेतली स्विंग. छेडछाडी बॅटची कडा. पाठीमागे विकेटच्या विकेट किपर तुषार मोहंती. अचूक झेल टिपताना पहिला हादरा. 0-1 इन ॲट क्रमांक 2 वर विष्णुनगर चेंबूरकडून बॅटिंगसाठी विशाल. डिस्क स्क्वेअर लेग पाहू शकता. काऊ कॉर्नर आहे. मिड विकेट डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर सोडलेला आहे. बरीचशी दरी आहे वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप कव्हर पॉईंटच्या दरम्यान.
त्यांना माहीत आहे हा स्ट्रोक खूप कमी खेळाडू मोजके बॅटर आहेत ते खेळतात, त्यासाठी ही आझादी दिले, ही त्याला खरी चुनौती दिली म्हणून चॅलेंज दिले बॉलरने, काय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मार, तुला संपूर्ण मात्र मोकळीक आहे. राईट आर्म उर्दू विकेट, उचली घेतला चेंडू, एक उचलता चेंडू मागणी केली होती, इशाऱ्यामधून बरंचसं सांगून गेलं विशाल, पण स्तब्ध आहेत अंपायर. पहिल्या चेंडूवर विकेट, नंतर डॉट. व्हेरी गुड बॉलिंग बाय हर्षन पाटील. ओ हो 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 रॅपिडली, वॉट अ वेग, पण वेगापासून थोडासा हलकासा बाहेर ती दिशा पाहिली. हमजा खान द बेस्ट प्लेअर ऑफ द नियमा 11. चांगल्या सहकार्याबद्दल मी हमजा खानचं इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या कॉमेंट बॉक्समधून. नजीर आहे स्क्वेअर लेग. शॉर्ट ऑन फुल मिस्टर मेक्स्टो सिंगल घेतली. सिंगलचे डबल मध्ये रूपांतर करताना गाडी फसलेली होती, पण कलेक्शन मात्र चुकीचं होतं. पहिल्याच फेरीला जर चेंडू बॉलर गोलंदाज हर्षण पाटीलकडे जर मिळाला असता तर कदाचित मात्र फलंदाज विशालला परतायला लागलं असतं. सिंगल मिळते, खातं कोळलं जातं. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा मात्र लागल्यात. बॅटने पहिली, याच्या अगोदर वाईट 2-1 गडी बाद. विष्णुनगर चेंबूर. हर्षण पाटील कमजिंग बोर राईट मॉर्ड विकेट. अवे फ्रॉम द बॉडी, खडे खडे, नो यूज ऑफ द फीट. बरंच बॅटर प्रयास करत नाही यूज ऑफ द फीट, बदलण्याचा वापर नका. स्कीट, पावसाळ्यात रबरी क्रिकेट, तिथे जरा बराचसा संघर्ष करायला लागतो. चांगली गोलंदाजी, मेरिटवर चालली गोलंदाजी. प्रमुख गोलंदाज आहे अरेज गोटोली. आम्हाला अजून आठवते कोमरा चषक, त्यामध्ये उत्कृष्ट बॉलर किताब मात्र मिळाला होता 2019-20 मध्ये याच बॉलरला. कडक स्ट्रोक, खडे करा, अप ऑन द अपराइट स्ट्रोक बिटवीन लॉंग ऑन लॉंग अप. इट्स ग्लोरियसली हिट. इट्स अ मॅक्सिमम 4 रन. साने हात खुले करताना बॅट्समनचं नाव आहे आघाडीवीर प्रथमेश. फ्रंटवर येताना ओव्हरची होते, इथे झाली समाप्ती. 8 धावा 1 गडी बाद. सफलता मिळाली. गुडलँड टप्पा बंद चेंडूला शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं, शिरवून उचलला, लॉप केला. लॉंग ऑन लॉंग अपच्या वरून षटकार खेचताना प्रथम न खातं कोळलं साने षटकाराने. 8-1 गडी बाद. 4 ओव्हरची मॅच. लगेच विजेता संघ याच्या अगोदर जो टीम नेईमा 11 वाशी 11 कॉलनी या टीमने जिंकलेला, त्याच्याबरोबर 2 हात करत ती मॅच असेल 3 ओव्हरची. या स्पर्धेचा नियम आहे. हितेश हितेश पाटील लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, आणि त्याच्या समोर आहे विशाल जो खेळतोय 1 वर. 8 वर 1 लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॅटची कडा स्क्वेअर कट, परंतु प्रॉपरली नॉट स्क्वेअर ऑफ द पॉइंट. बॅटचा स्लाइस वरून घेतो बॅकवर्ड गली आणि पॉइंटच्या ठिकाणी, बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी इथे सिंगल विशालला मिळाले. विशाल पोचतो 2 वर सिंगलने. टीम पोचते 9 वर. 9 वर 1 गडी बाद. 4 ओव्हरची मॅच. गोलंदाजी मार्कवर आयसी गोटुलेकडून हितेश. व्हेरी गुड बॉलिंग. खूप लवकर शपलवून बॅट फिरवली होती, भिरकावली होती, पण टायमिंग नव्हतं. चेंडू थोडा सावकाश गतीने आला. नॉट परफेक्टली अरेंजमेंट. बॉल विथ बॅट सरळ भिरकावून देण्याचा प्रयत्न हणून पाडला हितेशने. चांगली गोलंदाजी. आणखी एक तेस्तरा चेंडू, बॅटची कडा. आणखीन एक शिकार. पहिल्याच चेंडूवर एक सुरुंग लागण्याचं काम केलं होतं हर्षण भगवान पाटील. पहिल्या चेंडूत टिपला गेलं होतं, बॅटची कडा घेऊन मंगेशला पहिल्याच सोनेरी बपल्यावर परतवलं होतं पलमेनच्या दिशेने. आता मात्र लेफ्ट हँड हितेश बॉलिंग मार्क वर येताना 3ऱ्या चेंडूवर आपल्या ओव्हरच्या ही विकेट प्राप्त केली. कॉट बिहाइंड द स्टंप. बॅट्समनला मात्र धारलं तंबूच्या आसऱ्याला. विशाल बाद होतोय विष्णुनगर चेंबूरकडून. खूप दर्जेदार जेव्हा जेव्हा चेंबूरचं नाव होतं तर आरके ट्रॉफी, MRI बॉल, आणि तिथेच राहुल 11 असो, मॅथलीस असो, कित्येक नामवंत टीम. मिथुन चक्रवर्ती या ग्रेट ॲक्टरने प्रमुख भूमिका मात्र निभावली. ती आरके ट्रॉफी राजकपूर या ग्रेट शोमॅन याच्या नावावर ती खेळली जायची चेंबूरची स्पर्धा. कोण विसरेल. बऱ्याचसा क्रिकेट 12 ओव्हर 8 वर 6 असतील रात्रीचे ते लाजबाब क्रिकेट.
बॅकफुटवर जाताना मिड विकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड आलेला नवीन फलंदाज 4 क्रमांकावरती आदिनाथ बॅट्समन. पण सध्याची परिस्थिती पाहिली दुसरा ओव्हर 4 चेंडू आतापर्यंत झाल्यात. धावा लागल्यात स्कोरवरती. विष्णुनगर चेंबूरच्या फक्त आणि फक्त 9 वर 2 गडी बाद. इथेच लेफ्ट हँड उर्दू विकेट. लवली बॉलिंग यार. स्विंग इन द मिस. स्विंगला चकला गेला. प्रॉपर शॉट ऑफ चेंडू विविधतेने टाकलेला आणि तिथे सिंचन झाल्याने स्किट झाला. बाकीचं तमाम काम केलं विकेटच्या पाठीमागे तुषार मोहंती. विकेट किड बॅटर एक उपयुक्त गोलंदाज एक कामगिरी पार पडतो. सरळला त्याने दिशा दिली. चेंज ऑफ द पेस. चेंडूला जवळून खेळल्यानं ढकलून दिलं बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी. खातं खोलतो आदिनाथ सिंगलने पुढे जातो स्कोर 10 वरती. 10 वर 2 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ ते होते समाप्त. विष्णुनगर चेंबूर स्वागत करतोय. नवी मुंबई मध्ये चेंबूर बऱ्याचशा अवधीनंतर बऱ्याचशा कालानंतर मध्ये चेंबूर संघट खेळताना खरंच मी कौतुक करतोय. दूरचा प्रवास करून आलेला आहे. पावसाळीचा हा सीझन आणि त्यांचा खेळ मात्र इथे मैदानामध्ये गावदेवी क्रीडांगण कोपरी गावमध्ये आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. उपस्थित प्रेक्षकांच्या मी ओमसाई मित्रमंडळ कोपरी गाव ओमसाई चषक 2024 मध्ये सरस स्वागत करतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. अवघ्या फक्त 10 वर 2 अशी सद्यस्थिती. 12 चेंडूचा खेळ बाकी. अरेच गोठवले तिसरं ओट घेऊन गोलंदाज वेदांत म्हात्रे राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठवलीकडून वेदांत म्हात्रे बच्चू या नावाने लाडक्या नावाने त्याला ओळखला जातो. हे प्रेमाचं नाम आहे बच्चू. पहिला चेंडू साईड टाम गोलंदाजी आणि तिथे बाउन्सिंग टाकलेले चेंडू जाते घोषांकी क्षेत्रामध्ये. इथे सिंगल अर्जित केली. बॅट्समॅन आहे आदिनाथ. 4 चेंडू आतापर्यंत आदिनाथने केले. पहिले 2 चेंडू एकही धाव नव्हती म्हणजे तिसरा चेंडू खाता कोळलं. नंतर थोडीशी उसळीची मागणी केलेली आहे. माझ्या डोक्यावरून मारलेला स्ट्रोक परंतु पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल कारण नो रिव्ह्यू इथे कोणताच रिव्ह्यू मध्ये देण्यात येणार नाही याची दक्षता घ्या. जी कामगिरी फत्ते करायची ते ऑनफिल्ड लेवल सर्वाधिकार सोपवलेले आहेत आमच्या कोर कमिटीने. त्याचा सन्मान करा. सटीक निर्णय जर देशात तसं काय विचारा त्यामध्ये तर गैर नाही. पण त्यासाठी जास्त वेळ 24 संघ 2 दिवस ही चाललेली शृंखला त्यामुळे वेळ आपल्याला बंधन ठेवतो. राईट आर्म मोर द विकेट. शरीराच्या जवळून काढला चेंडू. मिड स्टंपवरून हलकासा लेग स्टंप वळाला चेंडू. वेदांत मात्रे प्रॉपर बॉलिंग. पहिलं ओव्हर हाताळलं हर्षण पाटीलने. त्या ओव्हरमध्ये अवघ्या 8 आणि पहिल्या चेंडूवर टिपलेला विकेट माघारी परतलं होतं. मंगेशला 0 वर 8 धावा खर्च नंतर मात्र आला तर रितेशने अवघ्या 2 धावा 1 विकेट. व्हेरी गुड बॉलिंग बाय रितेश. लवली बॉलिंग यार. परंतु तसं ऑफसाइड ऑप्शन थोडासा नाराज होते. पिचिंग ऑफसाइड ऑप्शन. हमजा खान इज अंपायरिंग. नीमा 11 वशी कॉलनीकडून अशी दर्जेदार त्याने बॅटिंग केली. आकाशा नवदुतीत चर्चित अशा बॉलरला खूप मार बसला आणि त्याचं खरं करतो टायमिंग मेरिटवर मारले ते षटकार हमजा खानने. लेफ्ट हँड विरुद्ध लेफ्ट हँड असा कडवा झुंज आपण पाहिला पहिल्या मॅचमध्ये. तोच अंपायरिंग करताना वाईट मात्र इथे देण्यात येणार नाहीये. हरकत नाहीये. निर्णय बदललाय हमजा खानने. थोडासा निराश परंतु आम्ही समजू शकतो कारण तो नियम हमजा खानला कोर कबड्डी कधी थोडासा उशिराने सांगल्या करणे. ओ ओ ओ ओ हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल वाईड इट डिस्क्वेलेक्टच्या क्षेत्ररक्षण खाली अवघड झेल. अखेरकार मात्र पकडता आला नाही. कॅचेस विन द मॅचेस. टप्पा घेऊन ओलांडली सीमा गेला बाहेर. मिळतो चौकार. 4 रन 4 धावा अदिनाथच्या या खात्यामध्ये. खूप उंची घेतलेली ही चेंडूने आकाशामध्ये वळ चेंडू आणि पावसाच्या त्या सरीमध्ये चेंडू मात्र डोळ्याच्या थोडासा दिशेने असा झाला. तोपर्यंत वेळ गेली होती. ड्रॉप द कॅच अँड 4 रन 4 धावा. धावसंख्या पुढे जाताना 16 वरती. आदरणीय मनीषजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनीषजी पाटील आपलं सरचे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. ओम साई मित्र मंडळ कोपरीगाव ओम साई चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत तुमचं मनाच्या अंतकरणामधून सरसे स्वागत आहे.
एक सिंगल मिळते. स्कोर हलकासा पुढे जाताना 17वर. 17 for 2 विकेट विष्णुनगर चिमूर. बॉलिंग टाकताना वेदांत मात्रे बच्चू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुरंत चेंडू लाजबाब सरळ रेषेमध्ये येताना आकाशामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल. अनादर ड्रॉप द कॅच. झेल इथे सुटला. थोडासा निराश क्षेत्ररक्षक हर्षद पाटील यांच्याकडून झेल सुटलाय. ते झेल सुटल्यानंतर मात्र धावा अर्जित केल्या 2. ओव्हरची झाली इथे समाप्ती. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिलं ओव्हर हाताळलं हर्षद पाटीलने. 8 वर 1 झटका देणं 1 विकेट प्राप्त केली. हितेश मत कंजूस करताना अवघ्या 2 धावा देत 1 विकेट आपल्या नावे केली. नंतर तिसरं जो ओव्हर होता तो ओव्हर घेऊन आला वेदांत मात्रे. त्यामध्ये 9 धावा खर्च केल्या. सफलता मात्र मिळाली नाही. 6 चेंडूचा खेळ बाकी. स्कोर पोहोचला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 वर 2 गडी बाद विष्णुनगर चेंबूर. पावसाला मात्र सुरुवात. दो मुसळधार पाऊस काल रात्रीपासून पुन्हा एकदा काही विश्रांतीनंतर पावसाचा संततीधार मैदानाच्या आत इवळी पसरलं. आउटफील्ड हिरवीगार एक पोषक असं वातावरण पावसाळी क्रिकेटला. लाजबाब बॅटची कडा हवेमध्ये चेंडू स्क्वेअर ऑफ द शॉप. पण दुसरा झेल हर्षन भगवान पाटील ड्रॉप. 2 झेल सुटले हर्षन कडून. खूप सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा घेताना बॅट्समन अवघी सिंगल मिळते. स्कोर मात्र हलकाचा पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 20 लॉस ऑफ द 2 विकेट. डी स्क्वेअर ऑफ द पॉइंट डीप कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर खुलं लॉंग ऑन ऑफ मिड विकेट डीप स्क्वेअर लेग डाऊन द लेग साइड. अंजाक यांना पाहिलं. त्याच्यानंतर वाईट +1 अशा 2 धावा मतपूर्ण मिळत आहेत स्कोर कार्ड मध्ये विष्णुनगर चेंबूरच्या. 2 गडी बाद. स्कोर 22. शेवटच्या ओव्हर ऍक्शन बॉलिंग मार्क पर रोहित हनुमान मात्रे लेफ्ट हँड डाऊन द विकेट. समोर बॅट्समन आहे प्रथमेश. आघाडीला प्रथमेश बीट केला. बॉल ऑन बीट केला. चेंडू सरळ विकेटच्या पाठीमागे पण सकला गेला बॅट्समन विकेटच्या पाठी. विकेट मध्ये चौकतो. चारोक निश्चित सिंगल मात्र मिळते. गोशांकी क्षेत्रात गेल्यानंतर सिंगल नंबर पुढे जाताना टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करतात 0 वर 1. त्यानंतर आकार दिलाय खऱ्या अर्थाने आदिनाथ आणि प्रथमेशने आपला संघाचा डोळा सांभाळताना. लवली बॉल सुपर बॉल यार. एक्झॅक्टली शरीराच्या जवळ स्टंपला बॉल दांडी गुल. विकेट क्रमांक 3. बॅट्समन इथे बाद होते. आघाडीवीर सलामी आलेला प्रथमेश ज्याने जाता एक षटकार. साईने 8 धावा आपल्या नावावर लावल्यानंतर तंबूच्या आसऱ्याला विष्णुनगर चेंबूरचा सलामीर प्रथमेश. पहिली सफलता. 3री सफलता रोहितने काढून दिली टीमला. नावी केली पहिली सफलता आरेज गोटिली कडून. गुड बॉलिंग यार. सुपर बॉलिंग. जेवढे गोलंदाज तेवढे चकित केलं. कंजोशी करताना अक्षरशः विष्णुनगर चेंबूरला नोव्हेंबरच्या बाहेरचा हा टीम. आणि मी म्हणलं होतं राजीव कपूर राज कपूर आर्के ट्रॉफी चेंबूर नाईटचं क्रिकेट. प्रचंड गर्दी अल्लोट गर्दी अक्षरशः तर कसा घस भरलेला आर्के ट्रॉफीचं ते आयोजन लाजबाब चेंबूर त्यासाठी मात्र प्रसिद्ध. ते क्रिकेट स्पर्धेसाठी बऱ्याचशा रती महारथी खेळताना पण पाहिले. उमेश मांजरेकर असतील अभि जाधव अशा कित्येक खेळाडू मात्र क्रिकेट जगाला दिले. चंद्रासारखा एक हुशाल नेतृत्व करणारा कॅप्टन चंद्रकांत शिंदे चंद्रा नावाने प्रसिद्ध. लाजवाब बॉलिंग टाकताना या वेळेला अक्षरशः मध्ये बांधून ठेवलं रोहित म्हात्रेने. 2 चेंडूचा खेळ बाकी. लेफ्ट डाऊन द विकेट. टप्पा गुडल्या पंडानं घेतलेला मात्र लो राहिला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. वेगवेगळी नामं क्रिकेटमध्ये आणि ते घ्यावं लागतं कारण क्रिकेटचा दर्जा वाढलाय. क्रिकेटच्या शब्द मात्र वेगळे शब्द यायला. स्कूप म्हणा नो लुक स्ट्रोक अँड बॉलिंग इज जेव्हा जातो लो बॉल बॅटच्या कडून सबमरीन डिलिव्हरी. सुपर बॉलिंग लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू इनिंग मला रोहित घेऊन येईल. लवली बॉलिंग सुपर बॉलिंग. टप्पा मला राहिलेला लो सिंगल मिळते. इथे खेळ झाला पहिला इनिंगचा समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना विष्णुनगर चेंबूरने 3 गड्याच्या मोबाईल धावा केल्या. 24 व्हेरी लो स्कोरिंग मॅच. काय होऊ शकतं 25 धावाचं टार्गेट. ती 4 ओव्हरची मॅच. 6 धावाच्या सरासरीने 25 धावांचा टार्गेट समोर
उभं केलं अरेज गोठवली, परंतु चांगला प्रयत्न पण गोलंदाजी चालली हलक्याशा त्या सरी आणि तिथेच मात्र बॅटिंग करण्याचा मात्र त्याचा पुरेपूर लाभ उठवला चारही गोलंदाजानं. पहिलं ओव्हर घेऊन होता हर्षन भगवान पाटील, 1 विकेट घेताना 8 डाबा खर्च केल्या. नंतर आला वैयक्तिक आपलं पहिलं, टीमकडून दुसरं हितेशने अवघ्या 2 धावा देत 1 सफलता. नंतर वेदांत बच्चू सफलता मिळाली नाही पण 9 धावा खर्च केल्या. रोहित नाखरे ओव्हर टाकताना फक्त 5 धावा देत 1 विकेट. लवली हे अनालिसिस होतं बॉलिंगचं. गोठवले कृपया करून तिथे बसू नका, ही नम्रतेची विनंती आहे. आमच्या कोर कंपनीने सूचना केली जातात का विकेटच्या पाठीमध्ये आपला डगआउट मात्र ठेवू नका, ते सोडून तुम्ही लॉंग ऑन लॉंग ऑफ करा किंवा एक्स्ट्रा का बा कुठे बसतो. विकेटच्या पाठीमध्ये कोण सूत्र जे सामन्याचे मॅचचे सूत्र तुम्ही यातून हलवू शकत नाही, या स्पर्धेचा नियम आहे. थँक्यू व्हेरी मच अरेज गोठवले, आमच्या सूचनेकडे गांभीर्याने घेतल्याबद्दल, आमचा शब्द पाळल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो, प्रकट करतो. कारण कोणत्या टीमला आतापर्यंत त्या विकेटच्या पाठीमागे आम्ही बसण्याची अनुमती दिली नव्हती, परवानगी दिली नव्हती. त्यासाठी जो नियम इतरांना तो तुमच्यासाठी आम्ही लागू करतो आणि त्या निर्णयाचा आपण सन्मान केल्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही आभार. 25 टार्गेट लो स्कोरिंग मॅच कधी प्रत्येक वेळेला पाहिल्या रबर क्रिकेट अशा कितीतरी उदाहरण क्रिकेटमध्ये का लो स्कोरिंग मॅच एक वेगळ्या रूप धारण करतात. जेव्हा जेव्हा बॉलर अनोख्या अंदाजाने गोलंदाजी टाकतात तेव्हा तेव्हा मात्र या लो स्कोर मॅच फक्त जिंकून देण्याचं कारण ठरतं. एकदम मॅजिक स्पेल हे फक्त गोलंदाज करू शकतो हे संरक्षण, आणि त्यासाठी हँडलिंग द बॉलर ही खरी कसोटी असते कॅप्टनची. का गोलंदाजाला कोणत्या क्रमांकानं आणावं, कोणत्या गोलंदाजानं चूक कामगिरी त्याच्याकडून करून घ्यावी ही कुशलता कॅप्टनकडे असते. त्या कुशलतेने कॅप्टनकडे विष्णुनगरकडे जर सफलता आली तर चकित करण्याची क्षमता विष्णुनगर चेंबूर ठेवू शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, इज अनसर्टनली गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं, बाकीत करणं मूर्खपणा. जरी स्कोर 25 असला पण जे केलं अरेज गोटीच्या गोलंदाजानं तेच केलं तर मॅचला चुरस. 5वी मॅच आपल्या भेटीला आहे. पर्व क्रमांक 2 ओमसाई मित्रमंडळ कोपरीगाव ओमसाई चषक 2024 पावसर रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आहे. आणि तिथेच अरेज गोटीच्या विरुद्ध पहिल्यांदा बॅटिंग करताना विष्णुनगर चेंबूर 3 गडी बाद, स्कोर केले 24, 25 धावांचा टार्गेट, 24 बॉल आणि 25 धावा. याचाच अर्थ प्रत्येक षटका मागे ओव्हर मागे 6.25 धावांची आस्किंग रन रेट रिक्वायर्ड. नवी मुंबई पाहिलं तर ती स्पर्धा पावसाळी स्पर्धा आजपासून सुरू झाल्यात. न्यू युती गोठवली, तदनंतर गावदेवी क्रीडांगण कोपरीगाव म्हणजे इथे ओमसाई चषक आणि एक नेरुल अशा 3 स्पर्धा खेळवल्या जातात. टेनिस क्रिकेट बऱ्याचसा पावसाळी क्रिकेट अवघ्या 3-4 स्पर्धा व्हायच्या. एक शिरवण्याचा पहिला मान मात्र जातो. तानाजी भोईर यांनी स्पर्धा खऱ्या अर्थाने ती पावसाळी सुरुवात केली होती. सचिन गिरी त्यामध्ये गोलंदाजाला पहिलं सांगावं लागायचं अंपायरला की मी थ्रो टाकणार का बॉलिंग. तर थ्रो टाकणार बॉलर अधिकृत बॉल टाकला तर नो बॉल. ही स्पर्धा तानाजी भोईरलाच पूर्ण सेरे जाईल, कारण ती स्पर्धा ते मराठी शाळेचं मैदान, ते मैदानावर रंगलेली ती तानाजी भोईर शिरवणे प्रेझेंट पावसाळी रबर बॉल स्पर्धा खूप मजा यायची. त्या अवघ्या 2-3 स्पर्धा सोडल्या तर पावसाळी रबर क्रिकेट खूप कमी. पण क्रिकेट कधी बदलला, किती सुसाट प्रमाणे चेंजेस झाले. पावसाळी रबर बॉल टेनिस बनावपणे स्पर्धा मात्र गाजायला लागल्यात. सुरुवात खेळवलं जातं, थोडासा रिस्की असतो का स्किटिंग. बऱ्याचशा खेळाडू नावाजलेले खेळाडू यापासून दूर राहतात, कारण निसटला तर थोडंसं मोच आली तर दुखापत होऊन पावसाळी रबर बरोबर टेनिस क्रिकेट मुकू शकतो असं काही जणांचं म्हणणं आहे. पण त्याच्या निर्णयाचं आपण स्वागत करायला हरकत नाही, कारण क्रिकेट प्रत्येकाचा निर्णय असतो. प्रत्येकाचा निर्णय घेण्याचा ही मुभा आपल्या भारतीय लोकशाहीने दिलेला आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं मन मांडण्याचा, प्रत्येकाचा आपला निर्णय घेण्याचा निर्णय सर्वाधिक प्रत्येक माणसाला दिलेला आहे. मग जगातील मोठी लोकशाही ही ठरले भारत. मॅच कडे बोला, बॅक टू द क्रिकेट. 25 धावांचा व्हेरी डेंजरस मॅन द व्हेरी फर्स्ट बॉल तुषार मोहंती फेसिंग राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅक फुटवर जाताना गतीचा वापर पहा.
What a use of the face. What a shotter. What a uppercut over the cover point. That is a not easy. Very difficult stroke. मनगटातली ती रीचची ताकद जादू त्याच्यानंतर ओनली टायमिंग वॉज देयर. फर्स्ट क्लास फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. अनबिलिव्हेबल स्ट्रोक. फक्त गतीचा वापर अँड ह्यूज ओव्हर द ओपन द अकाउंट बाय तुषार मोहंती. व्हेरी रिस्की प्लेयर. घातक फलंदाज बॅटर. 6 धावाने खातं खोलतोय आणि पहिल्या चेंडूवर सांगितलं अँड द सेट ऑन द फायर. स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंट डीप कव्हर पॉइंट लॉंग ऑन लॉंग ऑफ राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हो 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 सुपर 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 कडक 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 स्ट्रोकांचे रन. लाजवाब बॅक टू बॅक तुषार मोहंती. अफलातून गेल 12 पोचवलं स्कोर. अरेज गोटुली राजेश स्पोर्ट्स अकॅडमी गोटुली धूम धडाके जाऊन पोहोचतो. 2 षटकांचे बॉलिंग मार्कवर सूरज. इशारा एकदम सतर्कतेचा मत दिल्या. 2 चेंडू 2 टोळीजंग षटकार. क्लास यार. व्हॉट नजाकत. तारीफ करतो हम तुषार. व्हॉट अ शॉट यार. जॅक्विश कालिस द सेम लवली ऑफ द लेट कट. क्लास. क्रिकेटचा दर्जेदार जादू बरं फटका. मन प्रफुल्लित करते फटके. नजाकत. स्टायलिश स्ट्रोक. सिंगल. 2 षटकार जेवढे मारले त्याच्यापेक्षा द बेस्ट स्ट्रोक. सुपर यार. 360 मध्ये बाउंड्री लाईन बाहेर. 13 बिनगडी बाद. नजाकत बन सिंगल घेतली. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हो 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 जसं शॉटमॅन त्याच्यानंतर ओव्हर पिच त्याचा खरपूस समाचार काऊकडनं उडून दिला. 3रा षटकार बॅटमधून सादर करताना तुषार मोहंती. 3 षटकार 1 सिंगल 19 अवघ्या 7 धावा. बरोबर ना. फक्त 6 धावा दूर. ओनली 6 रन रिक्वायर्ड. सूरज षटकार षटकार सिंगल षटकार 2 चेंडू अजून टाकायचा. पहिले होतं किती पत्तावर. विजयाच्या एकदम निकट. अरेज गोटोली 6 धावा दूर. बॅकफुट अवे फ्रॉम द बॉडी अपसाइड ऑफ स्टंप इज अ फेअर डिलिव्हरी. डट. 1 चेंडूचा खेळ 19 बनल्यात. 25 धावांचा टार्गेट. 4 गोटची मॅच. अरेज गोटोली एक सनसणीत सुरुवात. दणदणीत सुरुवात. कडक स्ट्रोक यार. अपसाइड ऑफ स्टंप वाईडिश लॉंग ऑफ वरून दूरवरून क्षेत्रक्षणे येईल फील करेल. सिंगल घेताना ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या धावा कुठल्या. 3 षटकार असे तुषार मोहंती 20. 2 सिंगल 2 षटकार 21 नन विकेट. 5 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 18. सचिन बेहतरीन स्ट्रोक यार. नजाकत लेट कट. त्याच्यानंतर पहिला तो षटकार गतीचा वापर केला. यूज ऑफ द फेस ओव्हर द कव्हर पॉइंट इट्स अ मॅक्सिमम. सुपर प्लेअर बाय तुषार मोहंती. मोठा खेळाडू. भिवंडी असो राष्ट्रवादी क्रिकेट स्पर्धा अक्षरशः गाजवली होती त्या रात्रीत. तुषार मोहंतीचा जो भरला खेळ तमाम भिवंडी ठाणेकरांना बेहद खुश केलं होतं तुषार मोहंतीने. गतवर्षी 18 चेंडूचा खेळ शिल्लक. विष्णुनगर चेंबूरकडून दुसरं ओव्हर टाकण्यासाठी आपलं पहिलं गौरव. राईट आर्म ऑन द विकेट. अपसाइड ऑफ स्टंप अप ड्राईव्ह केलं. दूरवरून क्षेत्रक्षण पोटू एल फील केलं. सिंगलवर समाधान मारतो तुषार मोहंती. फक्त 5 धावा दूर. नाव हिटमॅन रोहित म्हात्रे ऑन द स्ट्राईक. डेंजरस मॅन. 2च्या 2 रिस्की प्लेअर आहेत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आर इज गोटोली. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक होते रोहित. फक्त 4 धावांची आवश्यकता. 21 बनल्यात. 4ची आवश्यकता. राईट आर्म फ्रॉम द विकेट. बॅकफुटवर जाताना बॅटची उपरी करणारा. टोला लागल्यात. गोशांकी क्षेत्र खातं खोलतोय सिंगलने रोहित. 22 धावा अरेज गोटोली. एकी गडी न गमावता विष्णुनगर चेंबूर. नाणेफेकीचा को त्याच्या गोलंदाजीने कमाल. आता मात्र बॅटरची कमाल. चांगल्या स्थितीमध्ये बॅकपूर्ण गतीमध्ये परिवर्तन अतिशय हलव्या पद्धतीने सावकाश गतीने टाकलेला चेंज ऑफ द पेज चेंडू. इथे धाव मात्र मिळत नाही. बऱ्याच अवधीनंतर चेंडू खाली. बिंद्या गेन. पुन्हा जाते बॉलिंग मार्कर गौरव विष्णुनगर चेंबूर कडून. राईट हँड राऊंड द विकेट. समोर रोहित. बॅकफुट वर गेला. जागा पण स्लाइस होतो. विकेटच्या पाणी 1 सिंगल मिळते. 2 सिंगल मध्ये रोहित पोहोचतो 2 वर. नॉन स्ट्राईक एंडला 20 वर खेळतोय तुषार मोहंती. स्कोर बनलाय 23. फक्त 2 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 2 धावा. इथून प्रवास खूप कठीण राहील विष्णुनगर चेंबूर. क्रिकेट त्याचं भविष्य आम्ही अगोदर सांगणार नाही. 14 चेंडू चित्र स्पष्ट झाले. अवघ्या 2 धावा. अरेज गोटोली विजय मिळण्यासाठी. बॅकफुटवर जाताना क्विक डिलिव्हरी. प्रचंड वेगान टाकला चेंडू. बॅटची कडा घेतली. गोशांक आणखी नाव. स्कोर इज लेवल. स्कोरची झाली बरोबरी. आता फक्त 1 धाव. 13 चेंडू आणि फक्त सिंगल. अरेज गोटोली. मॅच क्रमांक 5वी. चला विजेता संघ नेमा
अव्वे फॉर्म द उचली गेला चेंडू. ओव्हरची झाली इथे दुसरी समाप्ती. 12 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक राहिलाय आणि 12 चेंडू मध्ये अरेच गोठवलेला विष्णुनगर चेंबूरच्या विरुद्ध जिंकण्यासाठी अवघी एक धाव. 12 गेंदे 1 रन. विजेता संघ नईमा 11 वाशी 11 कॉलेजच्या विरुद्ध 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 हात करेल. पहिल्या 2 मॅचेस वायू 11 बोंडकोडे जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये आपला संघ मात्र जागा फिक्स केलेली आहे वायू 11 बोंडकोडेने. आता ह्याच्यामध्ये जिंकेल तर पहिला एकोदर मॅच झाली. ओम साई कोपरीला बीट करताना नईमा 11च्या विरुद्ध मॅच 12 चेंडू आणि 1 धाव. राईट आर्म फ्रॉम द विकेट. पर्यंत चेंडू बॅटची कडा इथे जातो तर विजय सहजगत्या 10 गडी राखून तब्बल 11 चेंडू शिल्लक सहजगत्या विष्णुनगर चेंबूर. परंतु आम्ही स्पोर्ट्समॅनशिप बद्दल चेंबूर विष्णुनगरचा आम्ही तारीफ करतो कारण आरके ट्रॉफी सारा एक प्रचंड नावाजली स्पर्धा चेंबूरमध्ये गेल्या त्यामुळे तिथले खेळाडू जेंटलमॅन क्रिकेट खेळणारे मत दुमत नाही. तुमचे आभारी आहोत विष्णुनगर चेंबूर कारण दूरवरून येऊन या स्पर्धेमध्ये तुम्ही येऊन छान